अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार राणादादा पाटील। परतीच्या पावसाने गेल्या 15-20 दिवसापासून सतत संततधार पाऊस पडून अतिवृष्टीने तुळजापूर तालुक्यातीलच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील काही गावांच्या भेटी दौऱ्यात शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी बोलताना संवाद केला। तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सध्या वर्धापकाळी आजारी आहेत। एका डोळ्यात वडील आजारी असल्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे दुःख घेऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या वागदरी, दहिटणा, गुजनूर, शहापूर, खुदाबाडी, अंदूर व चिवरीपाटी आदी गावाचा पाहणी दौरा त्यांनी केला आणि या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्याशी बोलताना म्हणाले की पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने शासकीय पातळीवर सर्व शेतकऱ्यांच्या शेतात बांधापर्यंत जाऊन पीक पंचनामा करून एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढवले। या प्रसंगी भाजपाचे ॲडव्होकेट दीपक दादा अलुरे, प्रभाकर मुळे, सिद्धू अण्णा कोरे, साहेबराव घुगे, विलास राठोड, महादू सालगे, किशोर धुमाळ, विवेकानंद मेलगिरी, दामाजी राठोड, भिवाजी इंगोले, उमा गोरे, सचिन घोडके, हरीश पाटील, कल्याण बिराजदार इत्यादीसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। धाराशिव न्यूज रिपोर्टर SK गायकवाड, वागदरी, धाराशिव।